लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर तुम्हा सर्वांसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा, नोव्हेंबरचा हप्ता. तर आता तुम्ही जर हे काम केलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता इथं जमा झालेला असेल. तर आता यामध्ये 1500 रुपये जे काही नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण इथं पाहणार आहे. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सर्व महिलांना एक मोठी खुशखबर घेऊन आलेलो. तर महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता आजपासून जे की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मदत दिली जाते. म्हणजे थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाते. ऑक्टोबरचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या DBT खात्यामध्ये पैसे तर पाठवलेले आहे. तर बरेच महिलांना लाडकी बहीण योजनेचा अधिक हप्ता मिळालेला नाही. नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या. तर सरकारने जाहीर केलेल्या महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये. तर आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही. जर तुम्हाला लाडकी बहिणींचे पैसेच जर मिळालेले नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नसेल तर चिंता करू नका. काही खात्यांमध्ये KYC पूर्ण झालेली नाही. तर बरेच लाडक्या बहिणींची KYC अधिक बाकी राहिलेली आहे, त्यामुळे त्यांचे पैसे तर रोखलेले आहे. तर काहींमध्ये आधार सेंडिंग किंवा IFSC कोड बदलल्यामुळे ट्रान्सफरला अडथळा येऊ शकतो. म्हणजे आता बरेच महिलांनी बँक पासबुक चेंज केलेलं आहे. कोणी कोणत्या बँक पासबुकला DBT लिंक केलेलं आहे व चुकीचे IFSC कोड, त्या IFSC कोड इथं त्यामध्ये जे काही अपडेट करण्यात आलेले आहेत तर त्यामुळे सुद्धा पैसे तुमचे रोखलेले असेल. तर त्यासाठी उपाय म्हणून जवळच्या बँकेत जाऊन आधार सेंडिंग तपासून घ्या. किंवा तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता की तुम्ही तुमच्या जे काही बँक पासबुकला कोणतं आधार लिंक आहे, कोणत्या बँकला हे आहे, ते सर्व तुम्ही इथून चेक करता येणार आहे. त्यानंतर KYC पूर्ण करा. लाडक्या बहिणींची जे काही KYC आहे, बरेच महिलांची KYC तर बाकी राहिलेली आहे. तर अशा जे काही लाडक्या बहिणींची KYC तर बाकी राहिलेली असेल तर लगेच KYC करून घ्या. पुढील महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. ज्या कोणाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत नसेल तर त्यांनी हे काम करायचं आहे. त्यानंतर पुढील हप्त्याची माहिती. सरकार डिसेंबरचा एकत्र देण्याचा जो काही विचार करत आहे, त्यामुळे महिलांना आपले दस्तऐवज वेळेत तपासून घ्यायचे आहे. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता नागपूरमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे. पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अमरावतीमध्ये वाटप DBT पूर्ण झालेली आहे. तर जे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही जणांच्याच खात्यामध्ये जमा झालेले आहे. तर जसं की पूर्ण प्रोसेस इथं होईल तर तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. वर्ध्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. बँकमध्ये जी काही रक्कम आहे ती दिसत आहे. तर तुम्ही ती जे पैसे आहेत ते काढू देखील शकता. त्यानंतर जे काही आता लाडक्या बहिणींना गोंदियामध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. बरेच जणांना SMS सुद्धा प्राप्त झालेले आहे. तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा वाटप सुरू. बँक पासबुकमध्ये एंट्री करून चेक करू शकता तुम्ही. चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू. पहिला टप्पा पूर्ण. तर आता हे जे पैसे आहेत ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे तर अशा महिलांना लाडक्या बहिणींचा हप्ता, त्याचप्रमाणे जर तुम्हाला हप्ते मिळत नसेल, अचानक बंद झालेले असेल तर पुन्हा देखील सुरू करता येणार आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा वाटप मोठ्या प्रमाणामध्ये वाटप इथं सुरुवात झालेली आहे. वाशिममध्ये सुद्धा वाटप इथं होत आहे. अकोल्यामध्ये देखील वाटप इथं जमा होत आहे खात्यामध्ये. बुलढाणा, जळगाव, धुळे. तर आता आपण भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात व तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसेल, नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा फॉर्ममध्ये काही चुकी झालेली असेल तर ते तुम्ही आता दुरुस्ती करू शकता. जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे. तर अशा जे काही ग्रामीण आणि शहरी भागामधील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं जमा होण्यास सुरू झालेले आहे. तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत आता भरपूर महिलांना इथं लाभ मिळत आहे. तर त्यामध्ये पेटी असेल, भांडी असेल, त्या बांधकामगारांना सेफ्टी किट असेल. तर अशा भरपूर अत्यावश्यक वस्तू वाटप इथं सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तर आता वाटप अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली.
त्यानंतर इथं कोल्हापूर, रत्नागिरी, तर या जिल्ह्यांमध्ये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर येथे इथं सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई, त्यानंतर पालघर, नांदेड, परभणी, लातूर. तर आता तुम्ही जर सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, तर आता बरेच महिलांच्या बँक पासबुकला DBT लिंक नाही. बरेच जणांचे जे काही IFSC कोड आहे ते अपडेट झालेले आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल. बरेच जणांनी चुकीचे जे काही KYC करताना चुकीची माहिती इथं अपडेट केलेली आहे, होयच्या जागी नाही केलेलं आहे. दोन्ही ऑप्शन दिसेल तर दोन्ही जागी कुठं कुठं नाही केलं, कुठं हो केलं, ते तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे. तर आता आपण अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, तर अशा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. तर तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच चेक करा.